फिरायला गेल्यानंतर ठेवलेला तो स्टेटस शेवटचाच ठरला. लोक स्टेटस बघत राहिले, पण ठेवणारा या जगातून निघून गेला. फिरायला जायचं म्हटलं की खूप आधीपासून नियोजन करावं लागतं. असंच नियोजन 8 मित्रांनी मिळून केलं होतं. नियोजन पूर्ण झाल्यानंतर ते 8 मित्र सातारावरून कोकणला जाण्यासाठी निघाले. खूप खुश होते. हसत खेळत मजा मस्ती करत ते कोकणच्या दिशेने निघाले. कोकणमध्ये पोचले. आता कोकणला फिरायचं म्हटलं की सगळीकडे समुद्रच. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तिथे असणारा विला बुक करणे, त्यानंतर समुद्रावरती फिरायला जाणे, तिथे पोहण्याचा आनंद घेणे, त्यानंतर समुद्रामध्ये बोटिंग करणे, समुद्राखालची दुनिया बघायची, समुद्रावरती पॅरासेलिंग करायचं, बनाना राईड, बंपर राईड अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करायच्या आणि सहलीचा आनंद घ्यायचा. त्या 8 मित्रांनी या सगळ्या गोष्टींचा भरपूर आनंद घेतला होता. त्यानंतर ते परतीच्या वाटेने आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाले. शनिवारी रात्री ते निघाले असता शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या आसपास आंबेनळी घाटामध्ये त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा ऍक्सिडेंट होऊन ती गाडी 900 फूट दरीमध्ये कोसळली आणि 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. पण तो कसा झाला, त्या रात्री नेमकं काय झालं होतं हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल आणि तुम्ही पाहताय विषय महाराष्ट्राचा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा. सातारवरून कोकणला निघालेले हे 8 मित्र, त्यातील 5 जण हे आजगावचे होते, तर 2 जण मर्ड्याचे आणि 1 जण खटावचा. 22, 23 आणि 24 मे शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे दिवस सुट्टीचे असल्यामुळे मित्रांनी फिरायला जाण्याचं प्लॅनिंग केलं. कारण 26 नंतर कोकण किनारपट्टी मान्सून चालू होत असल्या कारणाने 31 ऑगस्ट पर्यंत बंद होणार होती. त्यामुळे 22, 23 आणि 24 तारखेला या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती. अक्षरशः या ठिकाणी राहण्यासाठी रूम सुद्धा मिळत नव्हते. अशामध्येच हे 8 मित्र फिरण्यासाठी कोकणला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी सहलीचा आनंद घेतला. दिवसभर फिरले, पोहले आणि ऍक्टिव्हिटीचा आनंद घेतला आणि शनिवारी रात्री परतीचा मार्ग धरला. पण आपण सुखरूप घरी पोहोचू याची त्यांना जरा सुद्धा कल्पना नव्हती. पण आंबेनळी घाटामध्ये त्यांच्यावरती काळाने घावा घातला. त्यांची काळ्या कलरची स्कॉर्पिओ गाडी 900 फूट दरीमध्ये कोसळली आणि 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. 8 जणांचे मोबाईल जागेवरती बंद झाले. फोन कोणाचाच लागत नाही, म्हणून घरच्यांनी पोलादपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला. तेव्हा त्यांना आंबेनळी घाटामध्ये ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओचा आरसा तुटून पडलेला दिसला. त्यानंतर गाडीची नंबर प्लेट ही त्याच ठिकाणी दिसली. त्याच्यावरून त्यांनी या सगळ्या घटनेचा शोध लावला. खर तर जे लोक असं फिरण्यासाठी जातात ते दिवसभर फिरून झालं की रात्रीच्या वेळी घरचा रस्ता धरतात. पण फिरून झाल्यानंतर आपल्या शरीराला आरामाची गरज असते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. पण कोणाला घरी पोहोचण्याची खूप गडबड असते, कोणाचं काहीतरी काम अडलेलं असतं. त्यामुळे फिरायला जाणारे लोक घराकडे निघण्याची गडबड करत असतात. फिरायला गेल्यानंतर चालून चालून किंवा समुद्रात पोहण्याचा आनंद घेऊन समुद्रामधील आणखी काही ऍक्टिव्हिटीज केल्यानंतर शरीराला थकवा आलेला असतो. त्यामुळे लगेचच घरचा रस्ता न धरता शरीराला थोडा आराम द्यावा, त्यानंतरच परतीचा प्रवास सुरू करावा. नाहीतर थकलेल्या शरीराला झोपेची गरज असते आणि गाडी चालवत असताना डोळ्यावरती झोपेचा डुलका येतो आणि त्याच डुलक्यामध्ये एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. या 8 मुलांच्या सोबत असंच काही झालं का किंवा यामागे दुसरं काही कारण आहे का, हे आपल्याला तपासादरम्यान कळणारच आहे. सध्या तर त्या मुलांच्या घरच्यांकडून असं बोललं जात आहे की रस्त्याच्या कडेला असणारे संरक्षण नसल्यामुळे हा प्रकार घडला आहे. मृतदेह दरीतून बाहेर काढले गेले आहेत आणि त्याच्यावरती आता तपास सुरू केले आहेत. तपासामध्ये काय समोर येते
हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.